ज्या पद्धतीनं आता तपास चालू आहे त्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटते का न्याय मिळत नाही? अजिबात वाटत नाही. एक तर सीआयडीने काय केलंय हे कोणालाच माहित नाही. आपण तिथं प्रेशर वाढवलं, तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाने तो मुद्दा नेला. सोशल मीडियावर महाराष्ट्राचे तमाम सामान्य नागरिक हे व्यक्त झाले, बारामतीकर हे व्यक्त झाले, काही गावांमध्ये तिथं बंद पाळला गेला आणि त्यानंतर DGCI वर प्रेशर आलं, त्याच्यानंतर आता CID वर प्रेशर आलं. आता CID आज कुठेतरी ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय केलं ते सांगतील. DGCA 24 तारखेला त्यांनी रिपोर्ट दिला, पण DGCA अजूनपर्यंत प्रायमरी रिपोर्ट दिलेला नाही. प्रायमरी रिपोर्ट हा 15 तारखेला यायला पाहिजे होता. आता तो रिपोर्ट अजूनपर्यंत आला नाही. आल्यानंतर आपल्याला कळेल की खरंच काय त्यामध्ये घडलं होतं. एक तर तुम्ही समजून घ्या, हे आंदोलन रोहित पवारचं नाहीच आहे आणि हे आंदोलन पण नाहीये. आम्ही न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत. FIR करण्याचा प्रयत्न तिथं करतोय आणि खऱ्या गोष्टी लोकांसमोर याव्यात यासाठी मी असेल, हे सर्व मंडळी असतील, बाकी त्यांच्या पक्षातले काही लोक असतील आणि अशा पद्धतीने सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं प्रयत्न करत आहेत. फक्त हे करत असताना इन्व्हेस्टिगेशन आमच्या लेवलवर करत असताना कागदपत्र बऱ्यापैकी सोशल मीडिया आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणले म्हणून माझी चर्चा आहे. ठीक आहे, माझी चर्चा नाही, हे सामान्य लोकांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे वातावरण त्या ठिकाणी कुठेतरी आता या लेवलला आलंय की त्याची दखल हे केंद्र सरकारला सुद्धा आता घ्यावी लागते. विषय एवढाच आहे की साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेबांचा पाठिंबा असतो आणि पवार साहेब बोलूनच दाखवतात असं नसतं. दिल्लीला आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा दादा पवार साहेबांच्याच बंगल्यावर त्या ठिकाणी झाली होती आणि आता येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 9 तारखेला सुप्रियाताई, डॉक्टर कोले व आमचे सर्व खासदार, इतर पक्षाचे सुद्धा खासदार, ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. कारण का आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो. या प्रेस कॉन्फरन्सला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा, नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. तुम्ही नावं का सांगत नाही? जर प्रेशर होतंय तर तुम्ही नावं का सांगत नाही? नेमका प्रेशर कोणाचा आहे? नाही, आता FIRच्या बाबतीत ते काय करतात ते आपण सर्वजण बघू. जर याच्यातून कुठंच काही जात नाही, आम्हाला फक्त इच्छा एवढी आहे, राजकारण आलं नाही म्हणून आम्ही कोणाचं नाव घेत नाही. जर वेळ आली, नाही मिळतच नाही दादांना, मग नंतर आम्ही नाव घ्यायला सुरुवात. दादा तुम्ही आज या ठिकाणी आला, तुमच्यासोबत दादांच्या कुटुंबातले सदस्य का नाही तुमच्यासोबत आता? ते त्यांच्या लेवलवर लढतायत ना. जयली तिथं इच्छा व्यक्त केली, आम्ही त्यांच्या कुटुंबातला आहोत, आम्ही पण त्यांच्या जवळ होते. त्यानंतर सुनित्रा काकींनी CBIकडे एन्क्वायरी देण्यात यावी असंही तिथं पत्र दिलेलं आहे. पण हे सगळं होत असताना ज्या त्रुटी आहेत, जसं FIR होणं महत्वाचं आहे, एन्क्वायरीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला जाणवत आहेत. DGCA कडनं सुद्धा काही लोकांना वाचवलं जातंय. हे जेव्हा आम्हाला कळालं, आम्ही आता प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून फक्त लोकांची जी इच्छा आहे की आम्हाला कळलं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी दाखवत आहोत. शिवसेनेची लोक त्याच्यामध्ये नाही आहेत, राष्ट्रवादीचे आहेत का त्याच्यामध्ये? तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची लोक विरोध करत नाही, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची लोक आहेत. येणाऱ्या पार्लमेंट एक तर त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते आहेत सुनील तटकरे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशन मध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागद आम्हाला दिली असते, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही. उद्या कदाचित होईल. विषय तो नाही. विषय त्यांच्याकडे एकच खासदार आहे, ते मुद्दे मांडतील नाही मांडतील हा वेगळा विषय. आमच्याकडे 8 खासदार आहेत. आम्ही आमच्या लेवलला मांडू, काँग्रेस मांडेल, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष मांडेल, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी मांडेल, तृणमूल काँग्रेस त्याच्या मांडेल, इतरही राज्यातले जे इतर नेते, जसं आप पार्टी सुद्धा उद्या जाऊन हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये बरेच लोक मुद्दे घेतील आणि त्याच्यात एव्हिएशन मंत्री आहेत ते त्या पदावर राहिलेच नाही पाहिजे, कारण त्यांच्या पार्टीच्या प्रमुखाचं आणि VSRचं आर्थिक संबंध आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला जाईल असं आम्हाला वाटतं. थोडक्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा रोहित पवारांना संपूर्ण पक्षाचा नाही असं त्यातून सिद्ध होतं. कशातून? राजकीय नाही. रोहित पवार गौण आहे. रोहित पवार कोण आहे? रोहित पवार कार्यकर्ता आहे, नातेवाईक आहे. रोहित पवारचं काही घेणं देणं नाही. रोहित पवार आणि रोहित पवाराबरोबर या राज्यातले 11 कोटी लोक फक्त एवढंच मागतायत, आम्हाला न्याय द्या अजितदादांना.
इन्व्हेस्टिगेशन नीट झालं पाहिजे. टेक्निकल अँगल पण बघा आणि क्रिमिनल अँगल पण बघा. त्यामुळे रोहित पवार हे महत्वाचं नाही, तर आम्ही सर्व महत्वाचं नाही. काय महत्वाचे, दादांना न्याय मिळाला पाहिजे. पण ज्या ज्या घटना घडत चालल्यात, आम्ही जे बोलत चाललोय, दुर्दैवाने त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावरच आम्हाला शंका वाढत चालली आहे की इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही. एक जिंदगी सवाल है लगभग 2 घंटे चर्चा हुई आपकी सभी के साथ, क्या फाइनली पुलिस राजी है कि इस पे एफआईआर दाखिल होगा या एग्जैक्टली क्या कहा है? देखो 2 घंटा एडिशनल एसपी के साथ हम बात कर रहे थे, डीवाईएसपी के साथ बात कर रहे थे, पीआई के साथ बात कर रहे थे और बाकी जो उनके अधिकारी थे उनके साथ बात कर रहे थे. वहां पे उनका कहना था कि आपने बंबई में कल जो एफआईआर किया वो वहां पे क्यों किया. उनको हमने बताया बीएनएसएस में वहां पे 0 एफआईआर करके कॉन्सेप्ट है वो अलाउड है. फिर उन्होंने वहां पे कहा डीजीसीए का वहां पे इन्वेस्टिगेशन चल रहा है, तो वो इन्वेस्टिगेशन अगर चल रहा होगा तो एफआईआर करने की क्या